दरम्यान तुम्हाला काय वाटत होतं, हे असंच होईल असं वाटत नाही होतं नाही की युक्तिवाद तुम्ही सगळ्यांनीच ऐकलेला आहे. पेपर सगळे पब्लिक डोमेन मध्ये आहेत. आणि अर्थातच अहो सुरुवातीपासून आता तुम्ही आहात ना, तुमचं गावाकडचं कुठलं तरी घर असेल ना, ते कुणाच्या नावावर आहे, तुमच्या का तुमच्या वडिलांच्या? ते तुमच्या वडिलांचं घर आहे का तुमचं? तुमच्या वडिलांचं जे घर आहे ते तुमच्या वडिलांच्या नावावर आहे ना. त्याच्यातून तुम्ही वडिलांना काढून टाकणार का? ते तुम्ही पण विचार करायला पाहिजे ना या गोष्टीचा. ज्या माणसाने पक्ष स्थापन केला तर तो आदरणीय पवार साहेबांनी स्थापन केला. इलेक्शन कमिशन का जो जजमेंट आया है उसकी एक मिनिट, मराठी झाले का सगळे? मराठी प्रश्न काय? पक्ष नावासाठी आणि याच्यासाठी काही फायनल निर्णय नाही झालेला ना अजूनपर्यंत. नाही आता तर ऑर्डर 10 मिनिटापूर्वी आली आहे. आता 10 मिनिटापूर्वीच ऑर्डर आली आहे. चर्चा करू. पुढची सगळी लढाई लोकसभा आणि सर्व जे काही असेल त्या स्टेटस होईल. बघूया ना, इलेक्शन कमिशनचं 140 पानाची ऑर्डर आहे. ती सगळी आम्हालाही वाचायला लागेल, उद्या वाचायला लागेल. त्यातून बघूया ना काय काय होतं. ताई फडणवीसांचं ट्विट आलेलं आहे, फडणवीसांनी अभिनंदन केलेलं आहे अजित पवारांचं. हा, अर्थातच दुसरं काय करणार. त्याच्याबरोबर त्यांना सांगा का इंटू ब्रॅकेट अदृश्य शक्तीला पण कॉम्प्लिमेंट करा. एकटाच त्यांना कशाला. जी, चुनाव आयोग ने जिस तरह से ये जजमेंट दिया है और क्राइटेरिया भी वही दिया है एमएलए का मेजोरिटी का, या अगर आप सुप्रीम कोर्ट का ऑर्डर देखें तो सुप्रीम कोर्ट के ऑर्डर में ऐसा लिखा हुआ है कि एमएलए का नहीं हो सकता, वो पार्टी का होना चाहिए. और मेरे ख्याल से जो शिवसेना के साथ किया वही हमारे साथ आज हो रहा है. तो कोई नया ऑर्डर नहीं, वही सिर्फ नाम बदला है, कंटेंट वही है. लेकिन नाम अगर बदला हो तो ये टाइमिंग जो है, अभी चुनाव आने वाले, वो राज्यसभा के अभी भी चुनाव है, व्हिप का मुद्दा जो था वो इम्पोर्टेंट था. नहीं, ऐसा अभी कहाँ व्हिप का सवाल आता है. उन्होंने नया नाम मांगा है, मतलब तो होगा ना, तो सवाल ही नहीं पैदा होता उसका कोई व्हिप का. इसमें ये कहा गया है कि राज्यसभा के लिए आप पक्ष चुनिए. अगर आप कहेंगे कि हम राज्यसभा का चुनाव कंटेस्ट नहीं कर रहे हैं तो आपको कुछ समय एक्स्ट्रा मिल सकता है क्या? नहीं, अभी तो ऑर्डर आया है, अभी देखेंगे ना. जल्दी का जल्दबाजी किस बात की. मैम, कारण क्या मानती हैं आप इस फैसले का? अदृश्य शक्ति. आपके पक्ष का नेता या फिर चुनाव आयोग, क्या लगता है ये फैसला किसकी वजह से आया है? अदृश्य शक्ति. लेकिन आपने मतलब डॉक्यूमेंट दिए थे, एफिडेविट दिए थे, वो तो एफिडेविट दिए थे, हाँ बिल्कुल एविडेंस दिए थे, वो तो क्या हुआ फिर? अभी इसका सवाल आपको उनको पूछना पड़ेगा ना, मैं इसका जवाब कैसे दे सकती हूँ. आप देख रहे हैं हमारे डॉक्यूमेंट्स भी ठीक थे. और फाउंडर मेंबर, इस पार्टी का फाउंडर मेंबर और फाउंडर लीडर कौन रहा है, तो एक ही नाम है, उसका नाम है शरद पवार. बच्चा इस देश में कश्मीर टू कन्याकुमारी किसी से भी पूछो एनसीपी किसकी है तो शरद पवार का ही नाम लेगा. लेकिन ठीक है, माहौल कुछ और है. अदृश्य शक्ति इस देश में है जो ये सब कर रही है. ठीक है, लड़ लेंगे यार, कौन सी बड़ी बात है. हम लोगों में जाएंगे. लेकिन आगे की क्या होगी रणनीति? सुप्रीम अरे कोर्ट जाओगे? हाँ बिल्कुल, कोर्ट, सुप्रीम कोर्ट तो जाएंगी. अगर हम पे अन्याय होगा तो कोर्ट तो जाना ही पड़ेगा ना. अच्छा, लेकिन सिंबल अभी जो चुनाव आयोग को जो ऑप्शन देने वाले तो हाँ, वो कल दे देंगे. कल तक उन्होंने टाइम दिया है. कल तक 3 नाम और 3 सिंबल उनको देने, तो अब कर देंगे कल. वो नाम के बारे में कुछ सोचा है मैम? अभी करेंगे. कल के लिए तो कुछ रखो, आज ये न्यूज करो, कल के लिए तो रखेंगे कुछ. अच्छा, शिवसेना के बाद हमने देखा कि अब ये एनसीपी के साथ हुआ, टूट हुई और मान्यता किसी और को. हमारे पार्टी में टूट नहीं हुई है. हाँ, तो इस ट्रेंड को आप कैसे देखते हैं? चुनाव भी आने वाले हैं लोकसभा. नहीं, ये तोड़ मोड़ की जो राजनीति इस देश में चल रही है वो संविधान के बाहर की है. ये जो हो रहा है वो किसी की संविधान के लिए, कि लोकतंत्र के लिए अच्छा नहीं है. कुछ बदला, हमारे व्यूज अलग हो सकते हैं, लेकिन चर्चा तो होनी चाहिए. और जिस तरह से आइस, इनकम टैक्स, सीबीआई और ईडी का यूज इस सरकार में हो रहा है. देश कश्मीर टू कन्याकुमारी पार्टियां तोड़ी जाती है, फैमिलीज तोड़ी जाती है. तो आइस, इनकम टैक्स, सीबीआई और ईडी से ये होता है. लेकिन अभी ये ट्रेंड चल रहा है इस देश में, तो इसके खिलाफ लड़ना पड़ेगा. आप लोगों के पास कानूनी रूप से चुनाव आयोग या फिर कोर्ट की अगर बात करें, क्या विकल्प बचता हुआ नजर आ रहा है? नहीं, हम तो कोर्ट जाएंगे. हमारा पूरा विश्वास है हमको चीफ, क्योंकि ये सुप्रीम कोर्ट का निर्णय क्या है, उनका कहना है कि इलेक्टेड मेंबर्स, एमएलए का स्ट्रेंथ हो ही नहीं सकता. पार्टी ऑर्गेनाइजेशन इज द स्ट्रेंथ.
तो अगर पार्टी ऑर्गेनाइज है तो पार्टी ऑर्गेनाइजेशन पवार साहब के साथ ही है ना. आता काही दिवसात विधानसभा अध्यक्षांचा निर्णय येईल, काय अपेक्षा आहे जे पुढचा प्रश्न आहे. तुम्हाला काय अपेक्षित आहे? हे काय फार रॉकेट सायन्स नाहीये, अदृश्य शक्ती आहेच ना अजून. त्याच्यामुळे मला शिवसेनेपेक्षा काही वेगळं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होईल असं मला वाटत नाही. ताई याच्यात त्यांनी एक गोष्ट म्हटली कॉन्स्टिट्यूशनच्या बाबतीत की दोन्ही फॅक्शन्सनी कॉन्स्टिट्यूशनचं पालन केलं नाही. इट वॉज सीन दॅट वाईल बोथ द रायवल फॅक्शन्स हॅड नो डिस्प्यूट ऑन द पार्टी कॉन्स्टिट्यूशन बट दे वेर नॉट अदरिंग टू द सेम अँड दस दिस स्टेट फेल्ड टू गिव्ह एनी आता कसं आहे, आता तसंच आहे ना, शिवसेनेची ऑर्डर नाव फक्त बदललं, शिवसेनेचं नाव काढलं आणि तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव ठेवलं, काही वेगळं नाही केलं. ताई पण पहिल्यांदा असं पाहायला मिळतंय, शिवसेनेच्या ऑर्डरमध्ये नाही पाहायला मिळालं, बसपाच्या ऑर्डरमध्ये नाही पाहायला मिळालं, जनता पार्टीच्या इथे नाही पाहायला मिळालं की काही म्हणजे 5 आमदार आणि 1 खासदार ज्यांनी दोघांनाही समर्थन दिलं होतं, त्याकडे तुम्ही कसं पाहताय? मी तुम्हाला सांगू, मी कशाकडे काहीच पाहत नाहीये. हे सगळ्याचं क्रेडिट अदृश्य शक्तीला जातं. त्याच्यामुळे नियम कायदे हे त्यांनी पाळलेच नाहीयेत ना. नियम कायद्याप्रमाणे जर झालं असतं तर पक्ष आदरणीय पवार साहेबांना मिळाला असता, पण नियम कायदे तुडवूनच सगळं या देशात चाललंय. दुर्दैव आहे, पण ठीक आहे, आता ते दिवस बघितले, हे बघू. ताई, पुढच्या काही महिन्यांवरती लोकसभेच्या निवडणूक आलेल्या आहेत. पक्ष आणि चिन्ह जनतेपर्यंत किंवा मतदारांपर्यंत पोहोचण्याचं किती मोठं आव्हान असणार आहे? ते कुठलं आव्हान? पवार साहेब स्वतः 5 चिन्हांवर आयुष्यभर लढले आहेत. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना जेव्हा झाली तेव्हा सोशल मीडिया पण नव्हता, मीडिया पण नव्हता. तुमच्या कृपेने 1 सेकंदात देशात जाईल, राज्यात कशाला आहे? लोकसभा निवडणुकीपूर्वी सुप्रीम कोर्टाकडनं काही दिलासा मिळेल असं वाटतं? आमच्याकडून प्रयत्न तर राहतील ना. प्रयत्नाती परमेश्वर, प्रयत्न करत राहायचे. आणि जेव्हा तुम्ही सत्याच्या बाजूनी असता तेव्हा प्रयत्न अवघड नसता. तो सत्यमेव जयते. कुठलाच शॉक किंवा काहीच प्रकारे धक्का बसलेला नाही असं वाटतंय, म्हणजे तुम्हाला सगळं अपेक्षितच होतं का? काय तुमचं काय सांगते? तुम्हीच मला याचं उत्तर सांगा, तुम्हाला काही वेगळं अपेक्षित होतं का? ते अपेक्षित नव्हतं, पण ताई तासनतास ज्यावेळा सुनावणी सुरू होती त्यावेळा तुम्ही निवडणूक आयोगाच्या कट्ट्यावर बसलेला आम्ही मीडियानं बघितलेला आहे. हो, पण क्षण आहे हा. भावनिक क्षण कसा असू शकेल? जेव्हा एखाद्या गोष्टीची आपल्याला माहिती असतं की कदाचित आपल्याला न्याय मिळेल, मेरिटवर झालं तर. पण आता या देशावर कुठली गोष्ट मेरिटवर होते? मला काही आश्चर्य वाटत नाहीये. 99 सालापासून आजपर्यंतचा प्रवास संपलेला आहे असं वाटतं? नाही. पक्षाचा चालू राहील. नाही, प्रवास कसा? चिन्हाचा आणि नावाचा असं नसतं हो. अमिताभ बच्चन आहे, त्यांचं नाव बदललं, विजय ठेवलं म्हणून ते अमिताभ बच्चन राहत नाहीत का? असं होत नाही ना. तुमचे अमिताभ बच्चन? आमचे अमिताभ बच्चन शरद पवार. ताई, ट्रकभर तुम्ही आम्ही बघितलं होतं निवडणूक आयोगामध्ये, टेम्पो भरून तुम्ही पुरावे घेऊन आलेला होता. त्या पुराव्यांचं काय झालं असं तुम्हाला वाटतं? ह्याचा सगळे प्रश्नाची उत्तरं तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. तर मी कसं त्याचं उत्तर देणार? आम्ही पुरावे दिले, आम्ही युक्तिवाद केला आणि आम्ही जे बोललो ते सत्य बोललो. फक्त आमच्याकडे एक गोष्ट नाही, ती म्हणजे आमच्याकडे अदृश्य शक्ती नाही. ओके. काही एक महत्वाचा मुद्दा, पंजाब निवडणुकीच्या चंदगडमध्ये ज्या पद्धतीने इलेक्शन कमिशन ऑफिसर वागतो, आता इलेक्शन कमिशनच्या संदर्भात तुमचे दोन्ही पक्षाचे नेते आणि तेच इलेक्शन कमिशन 2024 ची लोकसभा निवडणूक घेते. जर अशा पद्धतीने वागतंय, सुप्रीम कोर्ट ताशेरे ओढतंय, तर त्याच्यावरती भरोसा कसा ठेवणार? तुम्हाला हा प्रश्न मला विचारायला इच्छा होते, ह्यातच माझं उत्तर आहे. त्यामुळे दुर्दैव आहे की या देशामध्ये ज्या संस्थेवर आम्ही विश्वास ठेवला, म्हणजे आजही हा युक्तिवाद कसाही झाला तरी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावर मी विश्वास ठेवला पाहिजे. कारण का? मी इन्स्टिट्यूशन्सवर विश्वास ठेवते. इन्स्टिट्यूशन्स खराब नसतात हो, त्याच्यावर अदृश्य शक्ती त्या खराब करते. लोक वाईट नसतात, तिथे करणाऱ्या अधिकाऱ्याची काय चूक? तो अधिकारी आहे बिचारा. त्याच्यामुळे मी त्या अधिकारी किंवा इलेक्शन कमिशनवर कधीच काही चूक उलट बोलणार नाही. कारण का तो त्यांचा निर्णय कदाचित नसेलच, आणि अदृश्य शक्तीचा जो निर्णय असेल तर बिचारा इलेक्शन कमिशन क्या करेल? पण त्याच शक्ती विरोधात आता वडिलांची आणि दुसरं नेते म्हणून साहेबांची कशी भूमिका असेल, काय अपेक्षित? साहेब बोलतील तुमच्याशी. साहेबांनी खूप संघर्ष आयुष्यात केलाय, नेहमी शून्यातून उभं केलंय. एक आहे की आदरणीय पवार साहेबांनी सगळं आयुष्य हे संघर्षात काढलेलं आहे. आणि शून्यातून त्यांचे वडील, काका, मामा कोणीही राजकारणात नव्हतं. शून्यातून काट्याच्या वाडी टू दिल्ली हा शरद पवारांचा प्रवास आहे. आणि शरद पवारांच्या आगेमागे कोणी नव्हतं. त्यांनी स्वतः कष्ट करून स्वतःची एक वेगळी ओळख या देशाच्या राजकारणात आणि समाजकारणात केलेली, आणि ती 6 दशकं राहिली आहे.